बेरजेच्या गणिताची शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार हे निश्चित झालंय। येत्या 16 जानेवारीला बारामतीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। कृषी विज्ञान केंद्राचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हे दोन्ही मान्यवर निमंत्रित आहेत। बारामती इथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होतंय। याला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही उपस्थित राहणार असल्याची माहिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली आहे। मुंबईत काही कार्यक्रम असल्यामुळे कदाचित ते सकाळी का संध्याकाळी हे आपल्याला ऐनवेळी समजेल। तो त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व उद्घाटन करणारे सर्वजण इथे येतील। त्यात आपण शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत। याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील, त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाचं मावळतं उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही क्रीडा मंत्र्यांना सुद्धा इथं आमंत्रित केलेलं आहे। आणि थेट जाऊयात बारामतीत जितेंद्र जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर जितेंद्र, पुन्हा एक कार्यक्रम असा बघायला मिळणार की जिथे काका पुतण्या एका मंचावर एकमेकांच्या बाजूला? अगदी खरं आहे मिलिंद सर, आपण बघितलंय की यांच्याच म्हणजे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मातोश्रींनी मागं भीमथडी जत्रेच्या वेळेस म्हणले होते की दोन्ही पवारांनी एकत्र आलं पाहिजे आणि बेरजेचं राजकारण करणं गरजेचं आहे। जे काय जर इलेक्शनमध्ये झाले गेलं असेल ती सर्व राग द्वेष सोडून एकत्र येणं गरजेचं आहे। आणि आपण बघितलं की गेल्या 8 दिवसापूर्वी अजित पवार बारामतीत आल्यानंतर त्यांनी या कृषी केंद्राला भेट दिली। तिथं जे नाविन्यपूर्ण AI टेक्नॉलॉजी वापरण्यात आली याची देखील त्यांनी माहिती घेतली आणि आता प्राथमिक स्वरूपामध्ये 15 तारखेला उद्घाटन करण्यात येणार आहे शेती कृषी प्रदर्शनाचं आणि 16 ते 20 अशा या 4 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन पाहता येणार आहे। आणि या ठिकाणी AI टेक्नॉलॉजी वापरून अगदी कमी दिवसामध्ये ऊसाचं जास्तीत जास्त उत्पादन कसं घेतलं जाईल याचे देखील प्रात्यक्षिक या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत। आणि आता आपण जर बघितलंय की शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही एकाच वेळी एकाच गाडीतून फिरणार का, कारण का हे जे शेती कृषी प्रदर्शन आहे हे जवळपास 110 एकरवर ते वसलेलं आहे आणि या ठिकाणी स्पेशल अशी बॅटरी कार ठेवण्यात येते। संपूर्ण बॅटरी कार मधून हे सर्व परिसर पाहायला जातो आणि म्हणून आपण आता ह्या 2 बॅटरी कार मध्ये एकाच गाडीमध्ये शरद पवार अजित पवार बसणार का वेगवेगळ्या गाडीत बसणार हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। ठीक आहे जितेंद्र, म्हणजे मंचावरही एकत्र, मंचावर जाण्यापूर्वी प्रदर्शन पाहण्यासाठी सुद्धा एकत्र पाहूयात नेमकं काय काय होतं ते। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।